या क्षणाची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। दादा खिंडकरसह मारहाण करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला। अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर येते। तो ओमकार सातपुतेला मारहाण प्रकरणी दादा खिंडकरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपळनेर पोलीस ठाण्यात रात्री 3 वाजता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। तर दादा खिंडकर धनंजय देशमुखांचा साडू आहे। ओमकार सातपुतेला मारहाण करतानाचा दादा खिंडकर आणि सहकार्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडमधील राजकारण आता चांगलंच तापलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास जी, काय अधिक माहिती? आता खरं तर दादा खिंडकर याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। नक्कीच आपण पाहिलं की सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्या संदर्भामध्ये रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की आता काही वेळातच दादा खिंडकर जो आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालयात म्हणजे एसपी कार्यालयामध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। काही वेळातच दादा खिंडकर जो आहे तो या ठिकाणी एसपी ना शरण जाणार आहे असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। निश्चित धन्यवाद हरिदास जी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दादा खिंडकरसह 7 जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अपहरणासह हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळते। तो ओमकार सातपुतेला मारहाणीचा व्हिडिओ खरं तर पोलिसांकडून आता त्या व्हिडिओ नंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। रात्री 3 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्यामुळे आता बीडमधील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापल्याचं वातावरण आहे। तर दादा खिंडकरसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहरणासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। यासोबतच ओमकार सातपुतेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाना तुम्ही पोलीस आहेत, पोलीस तळपायावर पोलीस आहे तुम्ही, पोलीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।